ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। उल्हासनगर कल्याण मुरबाड हायवे लगत असलेल्या रेजन्सी अँटलिया नामक गृहसंकुल उभारण्यात आलं आहे। जवळपास 83 एकरमध्ये उभारण्यात आलेलं हे संपूर्ण गृहसंकुलाची जागा संरक्षण खात्याचे असून या ठिकाणी असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना ही जमीन 1 वर्षाच्या करारावर शेती करण्यासाठी दिली होती। मात्र बिल्डरांनी ही संपूर्ण जागा घशात घातली असून या ठिकाणी मोठमोठाले बिल्डिंग उभारण्यात आले असून दिलीप मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उचलला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून रेजन्सी अँटलिया आणि बांधकाम व्यवसायावर कारवाई होणार का याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे। महाराळ कल्याण जिल्हा ठाणे सर्वे नंबर 40 सन्माननीय सदस्य लक्षवेधी पुकारा लक्षवेधी क्रमांक 15 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे महोदय महाराळ कल्याण येथील सिटी सर्वे नंबर 40 व 58 एकूण 83 एकर जमीन ही शासनानं संरक्षण खात्याकरता संपादित केली। संरक्षण खात्याने कुठल्याही प्रकारे ती जमीन परत केली नाही, परंतु मूळ शेतकऱ्यांनी ती जमीन पडीक असल्यामुळे कसण्याकरता मागितली। एकूण 60 ते 70 लोकांची जमीन घेतली आणि त्यातल्या 21 लोकांनी ती कृषी विकास सोसायटी म्हणजे शेती कसण्याकरता म्हणून ती जमीन घेतली आणि त्या 21 लोकांना शासनानं जमीन दिली। ती सोसायटी करत असताना त्याच्यामध्ये मूळ मालक आणि त्याचबरोबर इतर काही लोक ज्यांचा त्या जमिनीशी संबंध नाही अशा लोकांना ती जमीन कसण्याकरता दिली, परंतु त्यांनी ती जमीन कसली नाही म्हणून शासनानं ती परत घेतली। ते लोक कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये गेल्यानंतर परत ती जमीन त्यांना कसण्याकरता दिली, परंतु ज्या जमिनी लीजवर दिलेली आहे कसण्याकरता दिली त्याचा मूळ मालक त्या जमिनीचं सरकार आहे। अशी जमीन कुठलीही कागदपत्र न तपासता अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये फेरबदल करून सदरची जमीन ही त्या मालकांना विकत दिली, मूळ मालकांना दिली। आता मूळ मालक 60 ते 70 आहेत, त्यापैकी 21 लोकांना दिली, त्यातले काही लोक नाही अशा लोकांना जमीन परत केल्याने त्यांनी एका बिल्डरला डेव्हलपमेंट करता दिली। त्यापोटी 4 कोटी रुपये घेतले आणि 4 एकर जमीन बाहेर एकरी घेतली। 83 एकर जमीन घेतल्यानंतर आज त्याच्यावर अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी उभी राहिलेली आहे महोदय, आणि शासनाची प्रचंड मोठी फसवणूक झाली। जर एकदा संरक्षण खात्याला जमीन दिली कुठल्याही परिस्थितीमध्ये परत घेता येत नाही, किंवा शासनाचा जर सातबारा झाला तर परत देण्याची कुठलीही आपल्याकडे तरतूद नसताना सुद्धा सदरची जमीन परत दिली कशी? त्याच्या माध्यमाने शासनाचा कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं। शासनाला म्हणजे जवळ 400 ते 500 कोटी रुपयाचं शासनाचं नुकसान होत आहे। असं असताना सुद्धा सदरच्या बिल्डरवर मेहरबानी करण्याचं कारण काय? जे मूळ बाधित शेतकरी होते त्यांना याचा मोबदला मिळालाच नाही, त्रयस्थ माणसाला याचा मोबदला मिळाला। अशा बिल्डरवर तुम्ही कारवाई करणार का? सदरची जमीन परत घेणार का? हे माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहेत। धन्यवाद। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता ह्या प्रकरणाचा फार मोठा प्रवास आहे। 1949 सालापासून अध्यक्ष महोदय हा प्रवास सुरू झाला आणि मग 54 साली, 27 साली, 28 साली त्यावेळेचे तसे जिल्हाधिकारी असतील, माननीय मंत्री महोदय असतील, त्यांनी दिलेले जे वेगवेगळे निवाडे आहेत त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आणि शेवटचा जो निवाडा आहे तो 2019 साली जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील भोगवटा वर्ग 2 मधून 1 मध्ये रूपांतर करण्याचे आदेश झाले आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय अधिमूल्य 12,63,00,000 त्या ठिकाणी भरले गेले। अध्यक्ष महोदय, ही जी संस्था होती मराळ सामुदायिक शेती संस्था, त्यांना 1 सालाकरता ती लीजने देण्यात आलेली जमीन होती, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये MLRC ऍक्ट प्रमाणे त्या लीजला मुदतवाढ जी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि त्यावेळी त्या तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांनी या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। अपर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे त्याविरुद्ध अपील झालं, जे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांच्या निर्णयाविरुद्ध ते अपील खारिज करण्यात आलं
अपर आयुक्त कोंगण यांच्याकडे अपील करण्यात आलं, ते खारिज करण्यात आलं अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे यामध्ये तत्कालीन मंत्री महसूल यांनी कब्जा हक्काची रक्कम 1,68,00,000 त्या ठिकाणी घेऊन मराठा सामुदायिक शेती संस्थेला जमीन प्रदान केली. आणि अध्यक्ष महोदय पुढे 2009 साली विभाग आयुक्त कोंकण यांनी मग ती जमीन विक्री करण्याची जी परवानगी मागितली संस्थेनं दिली. आणि अध्यक्ष महोदय ती रक्कम 75% अनर्जित रक्कम घेऊन रिजन्सी निर्माण लिमिटेड यांना विकण्याची त्या ठिकाणी विक्री परवानगी देण्यात आली. प्रवास मोठा आहे. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय निमित्त झाल्यात, या जमिनीच्या हस्तांतरामध्ये विक्री खरेदी विक्रीमध्ये या बाबतीमध्ये जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केली, याच्यामध्ये काही ठराविक बिल्डर्सच्या करता शासनानं त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी काही त्यांना अधिक फेवरिझम दाखवलं का अध्यक्ष महोदय, या सगळ्याच बाबी सन्मानित सदस्यांची मागणी आहे. खरं म्हणजे आता हा व्यवहार तसा 2019 सालीच पूर्ण झालेला आहे. पण अध्यक्ष महोदय तथापि सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे त्या बाबतीमध्ये सगळे त्यांनी उपस्थित केलेले जे आक्षेप आहेत त्यासाठी स्वतंत्रपणे अध्यक्ष महोदय माननीय विभागीय आयुक्त कोकण यांना या बाबीची संपूर्ण जो प्रवास झालेला आहे त्याची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात येतील. आणि जर तशी काही गैरव्यवहार झाले असतील, काही अनियमित झाले असेल, शासनाची फसवणूक झाली असेल, या बाबतीमध्ये जर त्यांच्याकडून जो काही अहवाल येईल अध्यक्ष महोदय त्यावर मग शासन निर्णय करेल. वर इन्कम टॅक्स खात्यानं मध्ये रेड मारली, त्याच्यामध्ये सुद्धा याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत. हा संपूर्ण व्यवहार हा अतिशय संशयास्पद आहे. जर ती जमीन आपण संरक्षण खात्याला दिलेली आहे, संरक्षण खात्याला दिलेली जमीन कुठल्याही कारणाने परत घेता येत नाही. ती जमीन फक्त कसण्याकरता शेतकऱ्यांना 1 वर्षाची मुदत दिली, त्याची मालकी झाली कशी? संबंधित बिल्डरला त्यावेळेची जी किंमत होती तेवढे सुद्धा पैसे त्यांनी भरले नाही. शासनाने तिथेही फसवणूक केली. आणि मग जर शासनाची फसवणूक होणार असेल तर शासन याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून संबंधित बिल्डरवर संबंधित संस्थेवर कारवाई करणार का? कारण याचे 60 ते 70 मालक आहेत आणि 21च लोकांना कशी परत केली? बाकीचे मालक कोर्टात गेलेले आहेत. म्हणजे लोकांना विश्वासात न घेता, मूळ मालकांना विश्वासात न घेता या जमिनीची परस्पर विक्री झालेली आहे. त्याच्यात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग झाल्या, लोकांची फसवणूक झालेली आहे. आणि त्याच्या पोटी सुद्धा मंत्री महोदय शासनाला 400 ते 500 कोटी रुपयाचा शासनाचा महसूल बोलवलेला आहे. 1 रुपया 2 रुपयाचा नाही. जर 400, 400, 500, 500 कोटी रुपयाची शासनाची फसवणूक होणार असेल तरी शासन जर ते अतिशय लाईटली घेणार असेल तर कुठंतरी याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने चालले. माझी मंत्री महोदयांनी 100% विश्वास आहे. आणि मंत्री महोदयांनी एकदा मनामध्ये ठरवलं तर याच्या मुळाशी जाऊन नेमकं याच्यामध्ये दोषी कोण त्याचा शोध लावतील. आणि म्हणून तो त्यांनी लावावा. जर चुकीच्या याच्यामध्ये झालेली असेल आणि शासनाची फसवणूक झाली असेल तर शासनाने याच्यात तातडीनं SIT नेमून याची चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य दिलीपराव मोहिते साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो त्या अनुषंगानेच मी सांगितलं की त्यांची माहिती आणि त्याने त्यास आवश्यक जे काही असणारे कागदपत्र, कारण हे 1949 सालापासून अध्यक्ष महोदय प्रकरण आहे. आणि 2019 साली ते शेवटी त्या ठिकाणी जे काही हस्तांतर झाले, व्यवहार झाले, रक्कम घेण्यात आली, याच्यात जो काही धांदली झाली असेल, हेराफेरी झाली अध्यक्ष महोदय, म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे अपर आयुक्त आहेत कोकण विभागाचे त्यांची समिती गठीत करण्यात येईल. चौकशी करू अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये कोण शासनाची फसवणूक करणाऱ्यांना कोणी आपल्या पाठीशी घालण्याचं कारण नाही. फसवणूक झाली असेल. ब्युरो रिपोर्ट, ठाणे वृत्तांत, उल्हासनगर.